माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील चिंचाळी परिसरातील पुष्कर अपार्टमेंटमधील वादग्रस्त नळ कनेक्शन प्रकरणात अखेर कारवाई करण्यात आली असून पाणी विभागातील विजय भिसे आणि रवींद्र कालेकर या 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात कोणतीही अधिकृत वर्क ऑर्डर आणि ग्रामपंचायतीची पावती नसताना नळ कनेक्शन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात पाठपुरावा करण्यात आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर संबंधित कनेक्शन काढून टाकण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनीही यापूर्वी या प्रकरणावर आवाज उठवत संबंधित कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. नियमबाह्य कामकाजाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता 2 कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून या प्रकरणी आणखी कोणावर जबाबदारी निश्चित होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ हद्दीमधील काही नळ कनेक्शन, बेकायदेशीर नळ कनेक्शनचा प्रकार उघडकीस आला होता. त्या संदर्भात ग्रामपंचायतमध्ये विचारणा केली असता ग्रामपंचायतकडून असं सांगण्यात आलं की संबंधित नळ कनेक्शन देण्यासाठी ग्रामपंचायतने कोणतेही वर्क ऑर्डर दिलेली नाही. तर त्यानुसार जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांनी बेकायदेशीर नळ कनेक्शन दिलेले आहेत, त्यांना ग्रामपंचायतीने म्हणजेच प्रशासक धनगर साहेब आणि अरुणजी कारले साहेब यांनी 10 दिवस त्या 2 कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. तर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो.